ओके पहा, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शनमध्ये काय करायचं आहे, फक्त तुम्हाला एक फ्रॅक्शन आपण मल्टिप्लिकेशनमध्ये काय केलं, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरची डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लिकेशन केलं, बरोबर आहे. डिव्हिजनमध्ये करताना तुम्हाला काय करायचं आहे, फक्त दोन फ्रॅक्शन, आता समजा हा फ्रॅक्शन आहे आणि डिवायडेड बाय 4/2 असा फ्रॅक्शन आहे, ठीक आहे. एक फॉर एक्झाम्पल हे दोन फ्रॅक्शन मी घेतलेले आहे. व्हेरी सिम्पल आहे. डिव्हिजनमध्ये करताना काय करायचं आहे, तुम्हाला एक चेंजेस करायचा आहे, स्मॉल चेंजेस आहे तो करायचा आहे. 2/3 जसंच्या तसंच फ्रॅक्शन लिहायचं. डिव्हिजनचा फ्रॅक्शन, डिव्हिजनची साईन ज्या नंबरच्या अगोदर आहे, ज्या फ्रॅक्शनच्या अगोदर आहे, म्हणजे आता हा फ्रॅक्शन आहे याच्या पहिले अगोदर डिव्हिजनची साईन आहे, त्याला काय करायचं आहे, रेसिप्रोकल करायचं आहे, त्याचा एक्सचेंज करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे काय करणार, 2/3 इथं मल्टिप्लिकेशनची साईन द्यायची, ही साईन काढून टाकायची, या साईनला किडनॅप करा, ठीक आहे, आणि इथं मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर 2 वर लिहा आणि 4 खाली लिहा, म्हणजे डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरमध्ये, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरमध्ये चेंज करावं लागेल तुम्हाला. कळलं का, समजलं. आणि झालं, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आलं का, सिम्पल 2 × 2 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरमध्ये आणि न्यूमरेटरचं न्यूमरेटरमध्ये. कळलं. बघा, न्यूमरेटरमध्ये काय आहे, 2 × 4, डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, 3 × 3 4 12, बरोबर आहे. आता एखादं तुम्ही सांगा, समजा 7/9 आहे, करा, सांगा काय करतो, डिवायडेड बाय 3/4. व्हेरी गुड, 3/4 किती येईल बघा, 7/9 आणि डिवायडेड बाय 3/4 आहे. व्हेरी सिम्पल. सोल्युशनमध्ये लिहिताना काय लिहायचं, पहिले फ्रॅक्शन जो आहे जसाच्या तसाच लिहायचा, 3/4 हा जसाच तसाच लिहायचा, ठीक आहे. काय करायचं आहे तुम्हाला, ह्या डिव्हिजनच्या साईनच्या नंतरचा जो फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल करायचा. रेसिप्रोकल म्हणजे काय, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर करायचं, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर करायचं. बघा इथे काय ना, तुमचं 7/9 मल्टिप्लायची साईन करायची, डिव्हिजनच्या साईनला किडनॅप करून टाकायचं, किडनॅप करायचं म्हणजे गायब करायचं, ओके. आणि इथं 4/3 लिहायचं. 7 × 4 हे झालं तुमचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 9 × 3. 7 × 4 किती येते, 28, आणि 9 × 3 किती येणार, 27. झाला, आला आन्सर. आता काही होमवर्कमध्ये देते, ते होमवर्क करा, ओके. काय आवाज करता, होमवर्क बघा. होमवर्कमध्ये 8 / 9, 4 / 9, 7 / 8, 4. आता कधी कधी काय होतं की जेव्हा आपण इथे मल्टिप्लिकेशन करतो ना, तेव्हा तुमचा एखादा नंबर असा असतो की ते रिडक्शन होते. फॉर एक्झाम्पल इथे जर केलं तुम्ही तर काय येणार, 9/8 × 8, 9/4 असे येईल की नाही, चेंज केल्यानंतर. हा काय येणार इथे, सॉरी 8/9, पहिला इथे 8/9च येईल, म्हणजे दोन्ही कॅन्सल होऊन जातात. आन्सर येते 8/4. आणि 8/4 म्हणजे काय येते, 2 है ना. कधी कधी असं रिडक्शन होते, ते रिडक्शन होत असेल तर करायचं, रिडक्शन जर होत असेल तर करायचं, ओके. एका स्टेपमध्ये आन्सर होते. चला करा, काही एक्झाम्पल आहे, समजलं काय करायचं आहे तर. कन्सेप्ट समजली का सांगा. कुठल्याही गोष्टीची पहिले कन्सेप्ट समजून घेत जा, आणि कन्सेप्ट समजली तरच ते एक्झाम्पल तुम्हाला करता येतात. नाहीतर मग प्रॅक्टिस केली, पेज एक वहीभर प्रॅक्टिस केली आणि त्याची कन्सेप्ट काय तेच समजलं नाही, नुसतं पाहून कॉपी केलं, त्याला काही अर्थ नाही. कळलं.